कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या राजापूर शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेत। यामुळे वाहन चालक, पादचारी यांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसल्यामुळे कामाला वर्षपूर्ती होण्यापूर्वीच पहिल्याच पावसात रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडले आणि त्यानंतर पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आणि दुसऱ्यांदा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून त्याचा नाहक त्रास नागरिकांसह वाहन चालकांना सहन करावा लागतोय। रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन गेल्यास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना, पादचाऱ्यांना त्याचा त्रास होतोय। त्यांच्या अंगावर पाणी उडत आहे, त्यामुळे प्रामुख्याने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। श्रावण महिना संपल्यानंतर दहिकाला, गणेश चतुर्थी हे महत्त्वाचे सण येणार असून त्यापूर्वी हा खराब झालेला रस्ता दुरुस्त व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे। तर या रस्त्याच्या बांधकामाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। जबाबदार ज्या माणसाने काम केलेलं आहे रस्त्याचं 2 वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि प्रशासन, आता नगर परिषदेवरती प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी कोणी नाही आहेत, त्यामुळे नगर परिषद प्रशासन आपल्या मनमानी कारभार करतोय। त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही आहे। प्रशासनाने उघडे डोळे ठेवून काम करावं आणि लोकांच्या, नागरिकांची जीवाची घेणं बंद करावं हे नम्र निवेदन आहे। काय तसं माहिती पावसाळ्यात जे प्रत्येक आम्हाला हेच विषय आहे म्हटलं, आणि जे काम होतंय त्याला काही म्हणजे जोर जे हिशोबान करायला पाहिजे त्या हिशोबान काम होत नाही म्हटलं आपल्याकडे, समजलं काय। आणि प्रत्येक पावसाळी आपले खड्ड्यात आहे, म्हणजे एखादा कोण आजारी पेशंट असला तो अजून अर्धा होतात ते। आणि प्रत्येक आम्ही बोलतो म्हणून नागरिक बोलतात, म्हणजे ते बोलतात नागरिक बोलायला लागले, म्हणजे एका प्रत्येक गाडी नवीन काढायची आणि त्याचा मेंटेनन्स करत बसायचं असं। नवीन गाड्या चालवायची कशी याच्यात ना म्हटलं कशासाठी आले इथलं जे सगळे जर आहे त्यांना सांभाळण्यासाठी आलेत का की क्वालिटीचं काम करण्यासाठी आले? एकदा क्वालिटीचं काम करून घ्या, समाज तुमच्या पाठीशी उभा राहील, अन्यथा राहणार ना। भ्रष्टाचार आहे। एक व्यापारी म्हणून सांगतो मी, कॉन्क्रीटची गरज आहे। कॉन्क्रीटनी कायमस्वरूपी ह्या 20 वर्ष प्रश्न होते। राजापुरात 20 वर्षापूर्वी बाजारपेठेमध्ये सिमेंटचे कॉन्क्रीट सलिपे मॅडमनी केला होता, अजून त्याच्यामध्ये एक कारण आलेलं आहे, असं ह्याच्यामध्ये ते केलं पाहिजे। या रस्त्याची परिस्थिती बघा काय झाली, आणि आमदार साहेबांनी आदेश दिले होते की जे रस्ते नागरिकांना खरोखरच त्रासदायक आहे पावसाळ्याच्या दृष्टीने त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते काम करावं म्हणून, मग त्या कामासाठी सुद्धा काही लोकांचा विरोध आणि प्रत्येक अशा 3 ठिकाणी कामाचा आम्ही विनंती केली होती नागरिकांनी सगळ्या, की महापुरुष गुमटी ते मापारी मोल्ला बलबली मशिदीपर्यंत रस्ता कॉन्क्रीटकरण करणे, त्याला सुद्धा विरोध। त्यानंतर हा जवाहर चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर अगदी सुपर बाजारापर्यंत याला पेव्हिंग ब्लॉक बसविणे, याच्यासाठी आम्ही हे केला होता। हा कायमचा हा एकदा अडचण निघून गेली असती। हे विरोध कशासाठी? वेळोवेळी हे डांबरीकरण करणे आणि त्याचा मलिदा खायला मिळणे हा त्यांचा काही लोकांचा उद्देश आहे। पण माझं म्हणणं ही दुटप्पी धोरण कशासाठी? एक तर विरोध करायचा आणि परत खड्ड्यासाठी तुम्ही वेळोवेळी नगर परिषदेकडे पत्रव्यवहार करायचा, हा कुठला न्याय आहे? तर नागरिकांना कळू देत की विकास हा कोण करतोय आणि कशा पद्धतीने होतोय। आज आपल्याकडे आमदार लाभलेले आहेत किरण सामंतच्या स्वरूपात, त्यांनी कोट्यावधी निधी राजापूर शहराला दिलेली आहे। आता ती पोटात दुखते की काय काही लोकांच्या? हा जो भाग आहे हा पानवट्याचा भाग आहे साहेब। माजी नगराध्यक्ष सौ मराठे यांनी या ठिकाणी कॉन्क्रीटिंगचा रस्ता केला होता, त्याला आम्ही त्यांना सांगितलं की आपण तो करू नका, तो टिकणार नाही। तो टिकला नाही तर हे तुम्ही आता काय ब्लॉक टाकायचं म्हणतायत कोण जे राज्यकर्ते, ते ब्लॉक टाकून पण इथे काही उपयोग होणार नाही, समजलं? तर हा रस्त्याची आज दुरावस्था जी झाली आहे याला राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे राजापूर नगरपालिकेचा अंकुश असणारे, आता प्रशासन आहे, नगराध्यक्ष नाही आहे, हे अंकुश ठेवणारे लोकही जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। आता काम करताना तरी डोळे उघडून काम करावं एवढी सामान्य माणसाची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। मुळात हा तालीमखाना ते जवाहर चौक हा राजापूर शहरात जोडणारा मुख्य रस्ता आहे। 3 वर्षापूर्वी याची खूप वाताहत झाली होती, म्हणून येथे जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त, जवळ 1.5 कोटी रुपयाचा एक डांबरीकरणाचा प्रस्ताव आपण माजी नगराध्यक्ष असताना प्रस्ताव पारित केला होता आणि त्याप्रमाणे ते कामही झालं होतं।
परंतु पहिल्या वर्षापासूनच हा रस्ता वाहून जायला सुरुवात झाली आणि आता ही परिस्थिती रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. दर पावसाळ्यात या रस्त्यावर प्रामुख्याने या भागामध्ये दरवर्षी इथे त्याची डागडुजी केली जाते. आता माझं म्हणणं असं आहे, इथे तुम्ही म्हणता त्यावर जर पेविंग ब्लॉक लावले तर पेविंग ब्लॉक इथे योग्य ठरणार आहेत का? तर नाही. इथे पेविंग ब्लॉक मध्ये नागरिकांची अजून हालत होणार आहे. त्याच्यापेक्षा इथे ज्याप्रमाणे शिवाजी पथावरती आपण कॉन्क्रिटीकरण केलं त्याप्रमाणे त्या ग्रेडचं जर कॉन्क्रिटीकरण केलं तर ते टिकणार आहे. आता ह्याच्या पुढे काही माजी लोकप्रतिनिधींना आत्ताच त्यांना या पावसातच त्यांना या रस्त्याची आठवण झाली. यापूर्वी ते कुठे होते? त्यांनी यापूर्वी या रस्त्याबद्दल कुठे एस्टिमेट बनवून कुठून निधी आणून हा रस्ता केला का? तर नाही. उगाच आता आगामी निवडणुका आलेत म्हणून आपलं नाव कुठेतरी यायला पाहिजे तो दुसऱ्याचा विरोध करून दाखवायचा. आपला कुठल्याही कामाला विरोध नाही. आपल्या लोकांची दिशाभूल न करता आपण इथे दर्जेदार असा रस्ता लोकांसाठी मिळावा त्यासाठी आपण आग्रही आहोत. आत्ताच नुकती आपण नगर परिषदेचे मुख्याधिकारी नवनिर्वाचित मुख्याधिकारी बाबर साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांना सांगितलं राजापूर शहराला जोडणारा जो प्रमुख रस्ता आहे त्याचा योग्य दर्जेदार असा रस्ता आणि दर्जेदार असा कॉन्ट्रॅक्टर प्रमाणे दर्जेदार ग्रेड प्रमाणे कॉन्क्रिटीकरण रस्ता व्हावा अशी माझी म्हणणी आहे. मुळात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला बोलावून सांगायचं खड्डे भर आणि नंतर ते 2 महिन्यांनी परत खड्डे परत पडणार ह्याला काही अर्थ नाही.